अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये राज्यभरात हरित आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. मला या निमित्ताने सांगावं वाटतं की आमच्या वसईमध्ये खूप सुंदर हरितपट्टा आहे आणि हा हरितपट्टा वाचवण्यासाठी मी, माझे वडील, त्यावेळेचे तत्कालीन आमदार श्री विवेक पंडित आणि तिथले वसईकर जनता गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं करत होती आणि या आंदोलनं दडपण्यासाठी त्यावेळेचं जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी अमानुष लाठीचार्ज केले, अनेक प्रकार केले होते. पण त्या सगळ्याला न जुमानता ही चळवळ सुरू राहिली आणि अजूनही वसईकर जनता हरितपट्टा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला या निमित्ताने एकच वाटतंय की सरकार हा हरितपट्टा वसईचा वाटवण्यासाठी निश्चित पावलं उचलेल आणि शेवटी मला थांबताना एकच गोष्ट मांडायची अध्यक्ष महोदय, की हे सरकार जे आता स्थापन झालेलं आहे महायुतीचं सरकार, त्यांनी गेल्या काळामध्येही सिद्ध करून दाखवलेलं आहे की हे सरकार गरिबांचं, वंचितांचं, शोषितांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्या सामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे मी या सरकारचे खूप खूप आभार मानते आणि मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते त्या मतदारसंघाने गेल्या 35 वर्षामध्ये फक्त दहशतवाद, गुंडगिरी आणि स्वार्थी राजकारण पाहिलं होतं. तब्बल 40 वर्षानंतर वसईमध्ये या दहशतवादी आणि गुंडगिरीच्या चिखलामध्ये कमळ फुललेलं आहे आणि हे केवळ देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठबळामुळे लाभलेलं आहे. त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानते.